घुर चाललो का टाटा। आज आपण शेतात आलोय रोडगे बनवण्यासाठी। आपण आता जाणार आहोत। रोडग्याचा जो प्लॅन बनलाय आपला, इकडे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर। नमस्कार, राम राम, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, इथलं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। आज मित्रांनो आपण आलो शेतात आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण गव्हाची शेती, हरभऱ्याची शेती। जेवढी नजर जाईल तिकडे तुम्हाला पूर्ण हिरवळच दिसते। सो आज आम्ही आलोय मामाच्या शेतात। आज आहे आमचा रोडग्याचा प्लॅन। दुपारची वेळ आहे। या दुपारच्या वेळेमध्ये थंड अशा सावलीत आपण आज रोडग्यांचा प्लॅन केला आहे। या साईडला आपण आता जाणार आहोत, बघणार आहोत। छोटंसं एक महादेवाचं मंदिर आहे आणि तसेच मंदिराच्या समोर खूप जास्त झाडी आहेत। आंब्याचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे। थंड अशा सावलीमध्ये, या तपत्या उन्हामध्ये आज आपण रोडग्यांचा प्लॅन केला आहे। इथं जायचं आहे। हे इथे आंब्याची झाडे दिसत आहेत दाट असे, एका लाईनीने तुम्हाला इथे 7-8 आंब्याची झाडं दिसत आहे। खूप जुने असे झाडे आहेत आंब्याची। 3री-4थी पिढी असेल की या आंब्याचे आंबे खात आहे। तर या आंब्याच्या झाडाखालतीच एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे। तर आपण जवळून जाऊन बघू। महादेवाच्या मंदिरासमोरच रोडग्यांचा प्लॅन आहे। हे आहे महादेवाचं मंदिर। इथे एक मोठं पिंपळाचं झाड आहे आणि तसेच काही छोटे छोटे आंब्याची झाड आहेत। सो चला तर पुन्हा एकदा जवळून बघूया आपण सर्व। जवळ जाताच डोळ्यांना दिसलं, घरच्या लक्ष्म्या तयारीला लागलेल्या होत्या। पीठ मळण्याची प्रोसेस सुरू झालेली होती। थोड्या गप्पा, थोडी मस्ती, तसेच निसर्गाचा आनंद घेत सर्व मंडळी तयारीला लागलेली होती। बापा काही पाठवतो। पीठ मळून झालं की लगेच पुढचा टप्पा, सर्वांनी हातभार लावला रोडगे बनवण्यासाठी। तर हे बघू शकता, समान अंतरांचे सर्वांनीच रोडगे बनवायला घेतलेत। परत इथे सुद्धा तेच सर्व इकडच्या तिकडच्या टप्पा मारत कधी वेळ निघून गेला आणि कधी हे रोडगे बनवल्या गेले समजलं सुद्धा नाही। एकीकडे आपल्या घरच्या लक्ष्म्या बाकीच्या प्रिपरेशनसाठी लागल्या, वरण फोडणी देण्यासाठी जी काही सामग्री लागते ती सामग्री बनवत होत्या। तर दुसरीकडेच आपली पुरुष मंडळी चहासाठी उतावळी झालेली होती। तर मग काय, पुरुष मंडळीने लगेच इकडे चहासाठी भांडं ठेवलं। हे आमचे वामन दादा कामामध्ये स्वतःला पूर्ण झोकून आडी खोदणं, गवऱ्या पेटवणं, आग लावणं, तसेच रोडगे भाजणं यामध्ये व्यस्त मस्त या बघूनच घ्या तुम्ही इकडे पुरीन तुम्ही पितनाच्या उपाशी तर लवकर मस्त शेतामध्ये गोल्डन चहा पिऊन झाल्यावरती आपली सर्व मंडळी लागली रोडगे भाजायला। जेही रोडगे बनवले एक एक करून आडीमध्ये रोडगे टाकत आहेत। तसेच हे रोडगे आम्ही आता अर्धा तास तरी या आडीमध्ये ठेवणार। अर्धा तासामध्ये हे रोडगे मस्त भाजल्या जातील। अर्धा तासानंतर काढून याला परत थोडा वेळ आपण हवेमध्ये, पाणी ड्रिपचं चालू आहे काय पण याला आज चालू आहे ना। रोडगे भाजायला साधारण अर्धा तास लागणार। त्यामुळे मी आणि मामाने ठरवलंय की आपण एक शेताचा फेरफटका मारून येऊ। हे समोरचं निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाचं रूप एवढं सुंदर होतं की हे अगदी खरं आहे। निसर्गानं त्याच्या विस्मयकारक सौंदर्यानं आणि चमत्कारानं शतकानुशतक मानवी मनावर कब्जा केलाय। हे याचं एक तुमच्यासमोर प्रूफ आहे। आपण आता आलो होतो इकडं त्या कांद्याच्या शेतामध्ये। ही कांद्याची शेत बाजूला हळदीची, आणि ही आपली विहीर आहे आपल्या मागे। विहिरीच्याच कडेला तुम्हाला इथं मस्त अशी काही केळाची झाडं दिसतात आणि हे सोलार, त्या साईडला गव्हाची शेती। तर या विहिरीच्या पूर्ण चारही बाजूला जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण हिरवळच दिसेल। त्या साईडला तूर होती, तूर नेमकीच काढली, कापली। ओके, तर आपण जाऊया थोडंसं इकडे आलो तो विहिरीचं असं थंडगार एकदा पाणी पिऊ आणि लगेच पुढे आपण
आपल्या रोडगे जिथं आपण बनवतोय तिकडे जाऊ. शेतातून फिरून आल्यानंतर समोर बघतो तर आमची मंडळी वरणाच्या तयारीला लागलेले होते. बर चालते. माझ्या लग्नामध्ये बस मामाच आचारी. ते टाका टमाटर तेवढं नका टाकू. बदल नाही नाही ते संध्याकाळी भाजी करतात ते. तुम्ही काय म्हणले वरण पाहिजे नाही होईल. थोडा थोडा म्हणतो ते. तुमचं चाललं तिकडे मुंबईला राजू काय करते मला मामाचे मामाचं वावर वाटून गेले मोदी अजून बटे वावर वाटून घेतो. अरे बाबा भागवतचा फुटून निघला बाहेर ऑनलाईन चालला तू. दुपारी आम्ही 12:30-1 वाजता आलो होतो शेतामध्ये. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. 5:30 वाजलेत आम्हाला. पूर्ण रोडगे बनवण्यापासून ते खाण्यापर्यंत. जर हा रोडग्यांचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रुद्राई इकडे बघ. टाटा कर टाटा टाटा.